अहिल्यानगर मधील नेवासा देवगड रस्त्यावरील जंगलात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वैद्यकीय जैविक कचरा टाकल्याचं समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाचा पंचनामा केला आहे। राज्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना वीज बिलांच्या थकबाकीमुळे बंद पडू नयेत म्हणून या सर्व योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी मंजुरीच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी शिक्षण विभागाने 15 दिवसांची टप्पानिहाय कालमर्यादा निश्चित केली आहे। रायगड जिल्ह्यातील गावांचा कार्यभार MMRDA आणि MSRDA कडे सोपवल्यामुळे बांधकाम परवानग्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडेच कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अलिबागमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले। अल निनोच्या प्रभावामुळे पुण्यात पाणी कपात लागू करण्यात आली असली तरी पुणेकरांना याचा कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। राज्यातील प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी दोषींवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत। राज्यावरील अल निनो आणि कमी पावसाचे संकट पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 40 लाख शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफी जाहीर करत दुबार पेरणी टाळण्यासाठी सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। पुणे येथील पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावत राज्यातील अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणे शहाणपणाचे असल्याचे म्हटले आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि भरारी पथकाने सीमावर्ती भागातून होणाऱ्या मद्य तस्करीवर धडक कारवाई करत 35 लाख रुपयांच्या ऐवजासह 3 वाहने जप्त केली आहेत। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात बैल नसल्याने स्वतःला जुंपून घेणाऱ्या हतबल शेतकऱ्याला प्रशासनाने तत्काळ दखल घेत रेणापूरच्या बाजारातून नवीन शेतीयोग्य बैल खरेदी करून दिला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।